ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 6. दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांच्या वंशाचे विवरण. शुकदेव म्हणाला, त्यानंतर ब्रह्मदेवानी समजूत घातल्यानंतर दक्षाने आसिकनीपासून 60 कन्या उत्पन्न केल्या. त्या सर्वजणी पित्यावर प्रेम करीत होत्या. दक्षाने त्यापैकी 10 कन्यांचा धर्माशी, 13 कश्यपाशी, 27 चंद्राशी, 2 भूतांशी, 2 अंगिराशी, 2 क्रशाश्वाशी आणि उरलेल्या 4 तार्क्ष नावाच्या कश्यपाशी विवाह करून दिला. परीक्षिता, तू या दक्ष कन्या आणि त्यांच्या संतानांची नावे माझ्याकडून ऐक. यांचीच वंश परंपरा तिन्ही लोकांमध्ये पसरली आहे. धर्माच्या 10 पत्न्या होत्या. भानू, लंबा, ककुब, जामी, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसु, मुहूर्ता आणि संकल्पा. त्यांच्या पुत्रांची नावे ऐक. राजन, भानूचा पुत्र देववृषभ आणि त्याचा पुत्र इंद्रसेन होता. लंबाचा पुत्र झाला विद्योत आणि त्याचा पुत्र मेघसमुदाय. ककुभेचा पुत्र होता संकट, त्याचा किकट आणि किकटचे पुत्र म्हणजे पृथ्वीवरील सर्व किल्ल्यांच्या अभिमानी देवता. जामीच्या पुत्राचे नाव होते स्वर्ग आणि त्याचा पुत्र नंदी. विश्वाचे पुत्र विश्वे देव झाले, त्यांचे कोणी संतान नव्हते. साध्येपासून साध्यगण झाला आणि त्यांचा पुत्र अर्थसिद्धी नावाचा होता. मरुत्वतीचे 2 पुत्र झाले, मरुत्वान आणि जयंत. जयंत वासुदेवांचा अंश असून त्याला लोक उपेंद्र असेही म्हणतात. मुहूर्तेपासून मुहूर्ताचे अभिमानी देव उत्पन्न झाले. ते आपापल्या मुहूर्तावर जीवाला त्यांच्या कर्मानुसार फळे देतात. संकल्पेचा पुत्र संकल्प झाला आणि त्याचा काम. वसूचे 8ही पुत्र वसू झाले आणि त्यांची नावे माझ्याकडून ऐक. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसु आणि विभावसु. द्रोणाच्या पत्नीचे नाव आहे अभिमती. तिच्यापासून हर्ष, शोक, भय इत्यादी पुत्र उत्पन्न झाले. प्राणाची पत्नी ऊर्जस होती. तिच्यापासून सह, आयु आणि पुरोजव नावाचे 3 पुत्र झाले. ध्रुवाची पत्नी धरणी, तिने अनेक नगरांच्या अभिमानी देवता उत्पन्न केल्या. अर्काची पत्नी वासना, हिच्यापासून तर्ष इत्यादी पुत्र झाले. अग्नी नावाच्या वसूची पत्नी धारा, हिच्यापासून द्रविणक इत्यादी पुष्कळसे पुत्र उत्पन्न झाले. कृतिका पुत्र स्कंद सुद्धा अग्नीपासूनच उत्पन्न झाला. त्याच्यापासून विशाख इत्यादींचा जन्म झाला. दोषाची पत्नी शर्वरी, हिच्यापासून शिशुमाराचा जन्म झाला. तो भगवंताचा कलावतार आहे. वसूची पत्नी अंगिरसी, हिच्यापासून शिल्पकलेचा अधिपती विश्वकर्मा झाला. विश्वकर्म्याची भार्या कृती, हिच्यापासून चाक्षुष मनु झाला आणि त्याचे पुत्र विश्वेदेव व साध्यगण झाले. विभा वसूची पत्नी उषा, तिच्यापासून 3 पुत्र झाली, विष्ट, रोचिस आणि आतप. त्यापैकी आतपाचा पंचयाम म्हणजे दिवस नावाचा पुत्र झाला. त्याच्यामुळेच सर्व प्राणी आपापल्या कामाला लागतात. भूताची पत्नी स्वरूपा, हिने कोट्यावधी रुद्रगण उत्पन्न केली. त्यामध्ये रैवत, अज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, अजैकपाल, अहिर्बुज्ञ, बहुरूप आणि महान हे 11 जण मुख्य होत. भूताची दुसरी पत्नी भूता, हिच्यापासून भयंकर भूते आणि विनायक इत्यादींचा जन्म झाला. हे सर्वजण 11वे प्रधान रुद्र महान याचे पार्षद झाले. अंगिरा प्रजापतीची पहिली पत्नी स्वधा, हिने पितृगणांना उत्पन्न केले आणि दुसरी पत्नी सती, हिने अथर्वांगिरस नावाच्या वेदाचाच पुत्र रूपात स्वीकार केला. क्रशाश्वाची पत्नी आर्चीपासून धूम्रकेशाचा जन्म झाला आणि धिषणेला 4 पुत्र झाली, वेदशिरा, देवल, वयुन आणि मनु. तार्क्ष नाव धारण करणाऱ्या कश्यपाच्या 4 पत्न्या होत्या, विनता, कद्रू, पतंगी आणि यामिनी. पतंगीपासून पक्ष्यांचा आणि यामिनीपासून टोळांचा जन्म झाला. विनतेचा पुत्र गरुड होय, हेच भगवान विष्णूचे वाहन. विनतेचा दुसरा पुत्र अरुण, तो भगवान सूर्याचा सारथी आहे. कद्रूपासून अनेक नाग उत्पन्न झाली. परीक्षिता, कृतिका इत्यादी 27 नक्षत्राभिमानी देवी चंद्राच्या पत्नी होत. चंद्राने रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला. त्यामुळे त्याला क्षयरोग झाला, त्याला संतान झाली नाही. त्याने दक्षाला पुन्हा प्रसन्न करून घेऊन कृष्ण पक्षात क्षीण झालेल्या कला शुक्ल पक्षात पूर्ण होण्याचा वर प्राप्त करून घेतला. आता तू कश्यप पत्न्यांची कल्याणकारक नावे ऐक. त्या लोकमाता आहेत. त्यांच्यापासूनच ही सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. त्यांची नावे अशी: आदिती, दिती, दनु, काष्टा, अरिष्टा, सुरसा, इला, मुनी, क्रोधवशा, तांबरा, सुरभी, सरमा आणि तिमी. यापैकी जलचर जंतू हे तिमीचे पुत्र होत आणि वाघ इत्यादी हिंस्र प्राणी सरमेचे पुत्र होत. म्हैशी, रेडे, गाय, बैल,
तसेच दुसरे 2 खूर असणारे पशु सुरभीचे पुत्र आहेत. ससाना, गिधाड इत्यादी शिकारी पक्षी तांबरेची संताने होत. मुनीपासून अप्सरा उत्पन्न झाल्या. हे राजा, क्रोध वशेचे पुत्र दंदशुक इत्यादी साप, विंचू, विषारी जंतू, इलेपासून झाडे, वेली इत्यादी, सुरशेपासून राक्षसगण उत्पन्न झाले. अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्टेपासून घोडे इत्यादी एक खूर असलेले पशु उत्पन्न झाले. धनुला 61 पुत्र झाले. त्यापैकी मुख्य मुख्य पुत्रांची नावे ऐक. द्विमूर्धा, शंभर, अरिष्ठ, हयग्रीव, विभावसु, अयोमुख, शंकुशिरा, स्वरभानु, कपिल, अरुण, पुलोमा, वृषपर्वा, एकचक्र, अनुतापन, धूम्रकेश, विरूपाक्ष, विप्रचिती आणि दुर्जय. स्वरभानुची कन्या सुप्रभा, हिच्याशी नमुची आणि वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा, हिच्याशी बलवान नहुष नंदन ययातीने विवाह केला. धनुचा पुत्र वैश्वानर याला 4 सुंदर कन्या होत्या. त्यांची नावे उपदानवी, हयशिरा, पुलोमा आणि कालका अशी होती. यापैकी उपदानवीराबरोबर हिरण्याक्षाचा आणि हयशिराबरोबर क्रतूचा विवाह झाला. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने प्रजापती भगवान कश्यपानी वैश्वानराच्या उरलेल्या 2 कन्या पुलोमा आणि कालका यांच्याशी विवाह केला. त्यांच्यापासून पौलम आणि कालकेय नावाचे 60,000 रणशूर दानव झाले. त्यांचेच दुसरे नाव निवात कवच होते. ते यज्ञात विघ्न उत्पन्न करीत. म्हणून हे परीक्षिता, तुझे आजोबा अर्जुन याने एकट्यानेच स्वर्गात गेला असता इंद्राला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मारले. विप्रचितीला सिंहिकेपासून 101 पुत्र उत्पन्न झाले. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू होता. त्याची ग्रहामध्ये गणना झाली. उरलेल्या 100 पुत्रांचे नाव केतू असे होते. आता क्रमशः अदितीची वंश परंपरा ऐक. या वंशात सर्व व्यापक देवाधिदेव नारायणाने आपल्या अंशाने वाम रूपात अवतार घेतला होता. अदितीचे पुत्र होते विवस्वान, आर्यमा, पुषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, इंद्र आणि त्रिविक्रम म्हणजे वामन. यांनाच 12 आदित्य असे म्हणतात. विवस्वानाची पत्नी महाभाग्यवती संज्ञा हिच्यापासून श्राद्धदेव वैवस्वत म्हणून आणि यमयमीची जोडी उत्पन्न झाली. संज्ञेनेच घोडीचे रूप घेऊन सूर्यापासून भूलोकी दोन्ही अश्विनी कुमारांना जन्म दिला. विवस्वानाच्या दुसऱ्या पत्नीचे नाव छाया होते. तिच्यापासून शनैश्वर व सावर्णी म्हणू नावाचे 2 पुत्र आणि तपती नावाची 1 कन्या उत्पन्न झाली. तपतीने संवर्णाला पतिरूपाने वरले. अर्यमाची पत्नी मात्रका होती. तिच्यापासून चर्शनी नावाचे पुत्र झाले. कर्तव्य अकर्तव्याच्या ज्ञानाने ते संपन्न होते. म्हणून ब्रह्मदेवानी त्यांच्याच आधारे मनुष्य जातीची कल्पना केली. पुषाला काही संतान झाले नाही. प्राचीन काळी जेव्हा शिव दक्षावर क्रुद्ध झाले होते तेव्हा पुषा दात दाखवून हसत होता. म्हणून वीरभद्राने याचे दात पाडले होते. तेव्हापासून पुषा दळलेले पीठ खातो. दैत्यांची धाकटी बहीण रचना तोष्ट्याची पत्नी होती. रचनेपासून सन्निवेश आणि पराक्रमी विश्वरूप असे 2 पुत्र झाले. अशा प्रकारे विश्वरूप जरी शत्रूंचा भाचा होता तरी सुद्धा जेव्हा देवगुरु बृहस्पतींनी इंद्राकडून अपमान झाल्यावर देवांचा त्याग केला तेव्हा देवाने विश्वरूपालाच आपला पुरोहित नेमले होते. या ठिकाणी 6वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु.